नमस्कार मंडळी, मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू असले की उन्हाळी वाळवणाचे पदार्थ आपण बनवतो, त्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. साठवणीच्या पदार्थामधलं उडीद डाळीचे पापड आपण बनवत असताना त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घालावी, पापड छान होतात. 3 वाटी उडीद डाळ घेतली असेल तर 1 वाटी मुगाची डाळ वापरायची आणि त्याचे पापड बनवायचे. बनवलेले पापड छान असे खुसखुशीत होतात. गव्हाची कुरडई बनवत असताना बाजारातून चपातीसाठी आपण जे गहू आणतो त्यातला एक मोठा गहू असतो आणि एक खपली गहू असतो. 2 प्रकारचे गहू असतात. त्यातील खपली गहू जर वापरला तर बनवलेल्या कुरडया छान खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र होतात. खपली गव्हाची कुरडई बनवत असताना खपली गहू जो आहे तो 4 दिवस भिजवावा, त्यामुळे चिक आहे त्याचा छान निघतो आणि कुरडया छान पांढऱ्या शुभ्र होतात. उन्हाळ्याच्या दिवसातील साठवणीचं वाळवण्याचे जे पदार्थ आहे त्यातील तांदळाच्या पिठाचे किंवा रव्याचे आपण पापड बनवतो. ते बनवत असताना पापड खार जर नसेल तर त्याऐवजी बेकिंग पावडर जरी वापरली तरी बनवलेले पापड छान असे खुसखुशीत होतात. तांदळाचे पीठ आहे ते उकडून पापड बनवण्याऐवजी तांदळाचे पीठ आहे त्याचं पळी पापड जर बनवले तर पापड जास्त पण होतात आणि हलके फुलके होतात. बटाट्याचे चिप्स बनवत असताना तुरटी आपण वापरतो आणि तुरटीचे प्रमाण जर जास्त झाले तर चिप्स काळे पडतात. मग हे चिप्स काळे पडू नयेत म्हणून बनवलेले चिप्स पांढरे शुभ्र व्हावे यासाठी 1 दिवस अगोदर रात्री बटाट्याच्या साली काढायच्या आणि त्याचे चिप्स बनवायचे आणि ते पाण्यामध्ये ठेवायचे. दुसऱ्या दिवशी त्याचे चिप्स बनवायचे. तुरटीची गरज लागत नाही आणि बनवलेले पापड पांढरे शुभ्र होतात. तुम्हाला जर बटाट्याचे चिप्स बनवायचे असतील तर बटाट्याचे चिप्स बनवत असताना बटाटे जे आहेत शक्यतो मोठे वापरावेत, त्यामुळे चिप्स जे आहेत मोठे आणि पांढरे शुभ्र होतात. बटाट्याचे चिप्स ज्यावेळी बनवतो तशाच पद्धतीने आपण रताळ्याचे जरी चिप्स बनवून साठवून जर ठेवले तरी ते चवीलाही छान लागतात आणि उपवास ज्यावेळी असेल किंवा असंच काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर त्यावेळी तुम्ही ते तळू शकता. छान चाट मसाला वगैरे वापरून खाऊ शकता. शाबूचे पळी पापड बनवत असताना चिली फ्लेक्स वापरण्याऐवजी हिरव्या मिरचीचं जे आहे ते मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आणि त्यामध्ये जरी घातली तरी बनवलेले पळी पापड आहेत ते छान होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिक्स डाळीचे सांडगे बनवून ठेवले तर भाजीला काही नसेल तर अशा वेळेला आपण सांडग्याची भाजी बनवतो. त्यामुळे सांडगे बनवून ठेवले तर आपण त्या गरजेच्या वेळेला अचानक वापरू शकतो. मिश्र डाळींचे सांडगे बनवले तर ते चवीलाही छान लागतात आणि पौष्टिकही असतात. अशा पद्धतीने सांडगे बनवून ठेवले तर पावसाळ्यात वगैरे आपण वापरू शकतो. चॅनलवरती नवीन सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. या उन्हाळ्यात पदार्थांसाठी उपयोगी पडणाऱ्या अशा काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.